हा सिंहगड उतरताना व्हिडिओ सकाळीच काढला पाहिजे होता. सिंहगड चढते वेळी त्यावेळी मजा खूप आली होती. आता उतरतानाही खूप मजा येते. तर तुम्ही बघतच असाल निसर्गरम्य देखावा खूप मस्त आहे. मी म्हणेन एकदा तरी माणसाने सिंहगडावर यावं आणि इकडचा अनुभव घ्यावा या रस्त्याचा. काय असतील त्या काळचे मावळे त्यांनी या गडावर हा असा रस्ता कठोर रस्ता कसा बनवला असेल. आरामात भावड्या. एवढी घाई नाही आहे, एवढी घाई नाही आहे. हा उतरता आता एक मुलगा पडता पडता वाचला, घसरला होता. मित्र हळू ये, नाही तर इकडनं ये. हा असा खडतर रस्ता पार करावा लागतो गड किल्ले. त्या काळच्या मावळ्यांनी हा आय थिंक अर्धा तासात पार केला असेल, अर्धा तास किंवा 15-20 मिनिटात. आम्हाला गड चढायला 1.5 तास गेला. उतरते मजा येते, थोडेफार भीती वाटते, पण हा काय पाय घसरेल त्याची भीती, बाकी काही नाही. रस्ता तर चांगलाच आहे. हा तो पोरगा गेला तो पुढे, ते तर आहेच. गेला असतं दोघा चौघांना घेऊन. कुठे आहे श्रीकांत? हळू हा असा हा रस्ताच उतरतोय आम्ही. तू शॉर्टकटने जाण्याचा विचार करत असाल तर बेस्ट रस्ता हा मला वाटतोय, कारण की तो डायरेक्ट उतरतोय. हा स्टेप बाय स्टेप उतरतोय. फिरून जाऊ पण स्टेप बाय स्टेप जाऊ. तो डायरेक्ट उतरतोय म्हणजे कसं आहे, चढायला काय वाटत नाही, उतरायला लगेच आपण जाऊ खाली. आताचे मावळे गड उतरताना येताना आता विचार करा ना, मावळ्यांनी त्यावेळी कसे गड सर करत असतील. नाही एवढं सरळ नसणार. हा आपल्याला जेवढा सरळ भेटलाय ना तेवढा सरळ त्यांचा नसणार रस्ता. घोड्यावर नाही, कारण की हा घोड्याचा रस्ता असणार तो होता ना डायरेक्ट गाड्यांवाला, तो घोड्यांचा रस्ता घोडदौडवाला. हा इमर्जन्सी मध्ये इथं कसं मावळ्यांचं घर होतं. कुठूनही जाण्याचं म्हटलं तर गनिमी गावात कधी खाली जाऊन वरती येतील कोणाला कळणार पण नाही. दिवस पुरा जातो. एका माणसाची त्याच्या हाताला हे होतं, म्हणजे त्याचा बहुतेक पाय फ्रॅक्चर झालेलं होतं. हॉकी स्टिक घेऊन आलो, काय म्हणते ते स्टँड घेऊन आलो होतं. हा नाही ते आता पोहोचले नाही, ते स्टँड घेऊन आलेले ते कसं आहे माहिती, हॉकी स्टिक टाईप आहे ना, ते काठी घ्यावीत, कारण की वरती चढ मग लंगडे झालेले. हा ओके ओके. हाताला एका पॅक राहते. मग काय असेल विचार माणसाचे. गड सर करायचाच आहे शेवटी कसाही करून. वरती बघितलं का गर्दी किती होती बिनकामी. लोक येतात हो सारे, राग येतो या लोकांचा. अहो लोक येतात की बस फोटो काढायचा.
समाधीला बी पाठ लावून थांबला लॉक करून टाकली आम्ही समाधी. ते जे आहे ना साखळी लॉक करून टाकली, नाही जायचं म्हटलं मध्ये. समाधी बरोबर फोटो काढायची तेवढी लायकी तरी आहे का? नाही, पाठ लावून काढताय. साईडनं थांबून काढलं पाठ लावून. हा अहो, ते तर आहे, पण ज्या माणसाची समाधी आहे त्याच्या चरणाजवळ तरी उभं राहायची आपली लायकी आहे का? आता एक कपलचा मी फोटो काढला, त्याच्याबरोबर भांडायला जाणार होतो मी. हे करत होते किसी. गाडी फिरी अलाउड करून लागतं. चला द्यायचं बघू मग खरंच कुठल्यात आता ह्याला नाही का रायगडला का गाडी जाते का? हा डायरेक्ट म्हणजे गडाच्या टोकाशीच रस्ता बनल्या कारणाने पर्याय नाही, डायरेक्ट गाड्या घेऊन येत आहेत. हा इथं रायगडला तसं नाही ना. हा. दाबेला आहे. रोपी आहे. अरे रुपये बी आहे. रस्त्यावर गाडी नाही जात. कोण म्हणलं तू? लावा शर्यत रायगडला गाडी जात नाही. बसा एक अरे येडा काय रतन तू. अरे किल्ल्याच्या तिथपर्यंत जातो. जात नाही. तिथून तर गेलतो बाई आपण. हा मग तिथून चढायचं होतं ते. हा, मग इथं काय इथं काय मग इथं गाडी जाते पूर्ण मध्ये. आता ही रायगडला एकच वाट होती अशी. आलं का लक्षात? शॉर्टकट बाहेर करून गेलता बघ. अरे मित्रा, खरा गड चढण्याचा आनंद आहे ना असं ट्रॅकिंग मध्ये, बरोबर आहे. कारण की आमची 4 व्हीलर आहे, आम्ही आणले पायथ्याशी लावली. आम्ही काय केलंय? अहो इकडे गेलेली गाडी इकडे घातली रिटर्न. चला मग तेच. वापस घातली. म्हटलं आम्हाला तिथला तो एक माणूस भीती दाखवायला लागला, म्हणतो वाघ सिंह आहेत. म्हटलं वाघ सिंह असतील तर वाघ सिंह, आम्ही पण मराठी आहेत म्हटलं. येऊ काय करणार वाक्स इथं कुठं वाक्स. वाघाला एक वाघ भेटत असेल तर काय फायदा, म्हणजे टेन्शन आहे का? हा भावच भेटणार आहे म्हणायचं. सारखी गोष्ट नाही. अहो म्हणजे कसं की मग तो बोलला असा, अरे वाघ आहेत मग काय करायचं, मग त्याने स्वतःचा धंदा केला असता तिथं. अरे मी माझ्या बरोबर चला. असले कसले फालतू लोक आहेत फिरत नाही वाघायची. जंगलात वाघ नसतात अशातली गोष्ट नाही, पण एवढे सर्वजण येतात ते का सॉरी व्हिडिओ चालू आहे माझा. व्हिडिओ म्हणून येतात का? हा आतापर्यंत एवढा उतरलोय आम्ही. मित्र अंग्रेजी बीट वर चालू आहे. हळू मित्रा, एवढी घाई नाही. पायऱ्या टाईप इकडनं आहे की तिकडनं आहे रे? इकडनंच आहेत ना? आरामात लचकला काय? आरामात आरामात. एवढा दिवस आनंदात गेलाय, पुढचा पण आनंदात जाऊ दे. पण मस्त मजा आली हा. एवढा गड चढलो पण घाम नाही फुटला. वातावरणच तसं आहे ना. थकलो मात्र भरपूर, सवयच नाही ना. चला 5 माळे चढायची सवय नाही. हे तू चप्पल काढ मित्रा, चप्पल काढ. कडे टोचतील पण आरामात चालेल तो. तुझा भावा झोप पुरी नाही का?
आहे का? अरे तू पाठीमागून आहे, तो पुढे जातोय. हे गड उतरताय की चढताय? उतरतायत. आमचे सवंगडी सर्व खाली उतरले वाटते. तू असं बसून बसून उतर रे बावड्या. आरामात या. हळू या, हळू. किती खडचट रस्ता. एक मिनिट मित्रा, थोडा तिकडे जातो. स्टेप बाय स्टेप. हाय थोडाफार स्टेप बाय स्टेप आहे, त्याच्यापेक्षा तरी बेटर आहे. मित्रांनो इकडनं आलात तरी चालेल म्हणा. हा स्लिप होत असेल तर इकडनं या म्हणा. अरे मित्र, ए आळू, हा इकड. ए धावत येऊ नको ए मित्रा, धावत नको येऊ. तुझ्या बरोबर 2-4 जण अजून घेऊन जाशील खाली. मग हे काय धावत नाही, चाललं झालं. हा ते तर आहेच. वा चिमणे, गड सर केलास. कसं वाटलं? हा दर रविवारी करते. बरं आहे. म्हणजे हाच गड की वेगवेगळे ना? बरं आहे, ही सवय चांगली आहे. आणि माहिती पण पाहिजे आपले गड आहेत ते. त्या बोलतात ना, या पिढीला पुढच्या माहितच नाही ना. मेन म्हणजे शिवाजी महाराजांनी गड काय होते ते माहितच नाही तर आपल्याला शिकवायला पाहिजे. हा, त्याशिवाय थोडे नाही, तिकडनंच जावं लागेल आपल्या. इथनं स्टेप बाय स्टेप जावं लागेल. हा बाळा, चलो रे, चलो ना, बहुत टाइम हो गया. चिमणीने आज गड सर केलाय. दरवेळी सर करते. वॉटर पार्कला जाण्यापेक्षा तर हे बेटर म्हणावं लागेल. नक्कीच. वा, बिंदास आहे पोरगी. अरे वा, बाय. होतंय काय? हळू हळू बाबा, हळू. हा बा गेला. अरे हळू.
आले असतील तिथं का नाही? आला का? कुठला रस्ता बेटर वाटतोय रे? गेला का? आहे ना, कुठं आहो की मग? याला दोन्ही सेमच आहेत. आय थिंक इकडनं गेलेला बेटर आहे. आता दोन्ही सेमच आहेत रे, हा? दोन्ही सेम आहेत. इकडनंच जाऊया, इकडनं दगड चांगले आहेत. पाटील आमचा पाटील ओदेल. आला का? जाऊ दे मग, लांब पाहिजे तुमच्या कुठे नाही का मग? पोरी तिकडनं गेल्या सर्व. हळू लागला, हळूहळू फाटून दे, लागलं नाही ना. का बघ ए बाबा. पॅन्ट फाटली चालेल, फॅशन सांगू. या या. इकडने इकडने लागला नाही ना. चला ए, या दमा. हे गुडघा लागल बरं का इथून त्याच्या यायला. लागले सर की अरे पुढे नको, खरंच नको, लागले मला. गड उतरतोय आता. मजा तर आली म्हणा. आमचे मित्र सर्व गेलेत खाली. दोन दोन तीन तीन रस्ते आहेत, तर आपला जो सोयीस्कर वाटेल त्या रस्त्याने उतरायचं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. थोडंसं वरती एक स्टेप मागं गेलं त्यामुळं काय हारू असा प्रश्न नाही. ओके, गड सर्कल. हाय गे. आता माझ्या इथे. अठरा मिनिटात उतरलं मित्रा. हा व्हिडिओ चालू आहे. 16 मिनिटात आला इथं. 18 मिनिट. म्हणजे जाण्यापेक्षा येण्याचा स्पीड भारी आहे आपला. आमचं टार्गेट आहे 6च्या आधी जायचं. वा वा वा, आरामात जावा. आता उतरलं तर मग आम्ही गड. 18 मिनिटाचा रस्ता अजून थोडा 5 मिनिटाचा 5 पण नाही 2 मिनिटाचा रस्ता राहिला असेल. पण खूप मजा आली गड सर करतानाही आणि उतरतानाही. सर करताना व्हिडिओ बनवायचा राहिला. चाकचूम मस्त व्हिडिओ उतरणं साहजिकच. व्हिडिओ बनवत माझे मित्र क्रिकेट ग्राउंडवर वाट बघताना दिसत असतील तर दाखवतो.
क्लॅरिटी नाही मोबाईलची तेवढी. गेलेत पुढे वाट बघत बसलेत. हा असा खडतर रस्ता सर करताना. हे क्रिकेट ग्राउंड वर वाट बघतायत आमचे मित्र. का बॅट बॉल खेळायचा विचार आहे की काय? अरे वा 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 वा. काय मग कसं उतरते कसं वाटलं? व्हिडिओ आहे रे. काढलं काढतोय पुरा येताना. चेहरा झालाय तर बंद करू परत चालू कर ना जर आम्ही रेडी मध्ये राहतो. ओके.